मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल सोयाबीन खरेदी करून रक्कम न देता खरेदीदार कुटुंब फरार झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची देणी थकीत राहिल्याने खळबळ उडाली आहे। मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे। सालासार ट्रेडर्सची संबंधित सुनील अग्रवाल, ब्रिजमोहन अग्रवाल व त्यांच्या कुटुंबियांवर तब्बल कोटी रुपयांची थकीत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मागील 3 महिन्यात आडत्यांमार्फत 8,428.66 क्विंटल सोयाबीन उधारीवर खरेदी करण्यात आले। 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र मुदत संपल्यानंतर संबंधितांचे मोबाईल बंद लागले तर त्यांचे निवासस्थानही रिकामे आढळून आले। या व्यवहारांमुळे शेतकरी, अडते व्यापारी तसेच बाजार समिती आणि शासनाची मिळून कोट्यवधी रुपयांची देणी थकीत राहिली आहे। याशिवाय बाजार समितीची सुमारे 9.19 लाख रुपयांची बाजार फी व देखरेख शुल्कही बाकी असल्याचे समोर आले आहे। इतक्या मोठ्या व्यवहारांदरम्यान संचालक मंडळाची भूमिका काय होती, व्यवहार कोणत्या हमीवर झाले याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। दरम्यान मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।